आणि यानंतरची बातमी राजकीय वर्तुळातून आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये रस्त्यावरच्या प्रचारासोबतच वॉर रूम मधल्या कामकाजाचा चांगला फायदा ठाकरे गटाच्या उमेदवाराला झाला होता। आणि याच धर्तीवर शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांच्यासाठी वॉर रूम तयार करण्यात आली आहे। 5 जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शिक्षक मतदारांची माहिती इथे उपलब्ध आहे। सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये प्रत्येक निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची झालेली आहे। प्रत्येक निवडणूक ही जणू एखादा युद्धाचा प्रसंगच आहे आणि म्हणूनच राजकीय पक्षांकडून सध्या वॉर रूमला देखील अधिकाधिक महत्त्व दिलं जात आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या माध्यमातून वॉर रूम तयार करण्यात आलेली होती। तशीच वॉर रूम आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये देखील बघायला मिळते। आपण उद्धव ठाकरे म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांच्यासाठी कार्यरत असणाऱ्या वॉर रूमच्या ठिकाणी आलेलो आहोत। इथे आल्यानंतर विभागामध्ये एकूण किती मतदार आहेत, कुठल्या मतदारापर्यंत कसं पोहोचायचं या संदर्भातली सर्व अत्याधुनिक माहिती इथे उपलब्ध होते। त्याचबरोबर त्या मतदारांशी संपर्क देखील साधला जातोय। शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी या संदर्भात अधिक चर्चा करूयात। भाऊ, वॉर रूम तयार आहे, कशा पद्धतीने संपर्क साधला जातोय आणि इथे नेमकं काय काम होत आहे? ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक लढवली आम्ही त्यावेळेस सुद्धा अशा प्रकारची वॉर रूम आम्ही केलेली होती। रस्त्यावरची लढाई आणि तांत्रिक लढाईसुद्धा केली गेली पाहिजे आणि ते दोघं लढाई जर एकत्र लढलो तर यश निश्चितपणाने संपादन होत आहे। त्याच पद्धतीने शिक्षक मतदारसंघामध्ये ॲडव्होकेट संदीप गुळवे हे निवडणूक लढवत आहेत। त्यांची ही वॉर रूम इथूनच सर्व कारभार ह्या ठिकाणी चालतो आहे। जवळजवळ नाशिक असेल, नंदुरबार असेल, धुळा असेल, जळगाव असेल, नगर असेल, या सर्व मतदारसंघामध्ये इथून काम चालतं आहे। नगरची परिस्थिती 14,000 मतदार आहेत, नाशिकला 25,000 मतदार आहेत, धुळ्याला 8,000 मतदार आहेत, नंदुरबारला 5,000 मतदार आहेत आणि जळगावला 13,000 मतदार आहेत, असे एकूण 66,000 मतदार आहेत। त्या मतदारांची विभागणी जिल्हावाईज करून त्या ठिकाणी यंत्रणेला इथून मेसेज जातात आणि इथून मार्गदर्शन होतं। आपण बघू सगळे कर्मचारी काम करतात, पण ॲक्च्युअली इथे काय काम होतंय? म्हणजे हा जो डेटा इथे कलेक्ट केला जातोय याचं पुढे काय होतं? प्रत्येक मतदाराशी तुम्ही कसा संपर्क साधताय? स्कूल वाईज डेटा आहे तो। एका स्कूलमध्ये साधारणतः 15-16 शिक्षक असतात। शाळेचं नाव, व्यवस्थापकाचं नाव, संस्था चालकाचं नाव आणि शिक्षकांचे नाव, जी मतदार नोंदणी असेल ती इथून अपडेट होते। इथून त्यांना स्लिपसुद्धा देऊ शकतो आपण, इथून मेसेजसुद्धा पास करू शकतो, इथून संपूर्ण यंत्रणा इथून हलवता येऊ शकतो आपण। बरं, ही एकमेव वॉर रूम आहे का प्रत्येक तालुका किंवा जिल्हा पातळीवर अशा स्वरूपाची वॉर रूम तयार केली? नाही, एकच वॉर रूम आहे ही। 54 तालुक्यामध्ये ही वॉर रूम काम करते। एका तालुक्याला किती मतदान आहे? साधारणतः 600, 750, 700, 800 मतदान आहे। 54 तालुक्यामध्ये ही यंत्रणा इथूनच अपडेट होते। तुम्ही 2 दिवस उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला, धुळे जळगावला होता, तिथे नेमकं काय कामकाज चालू होतं आणि इथलं कामकाज या दोघांमध्ये कशी सांगड घातली जाते किंवा दोघांमध्ये फरक काय? फील्डवरती जी लोक काम करत आहेत, प्रत्येक संस्था चालकापर्यंत पोहोचत आहेत, शिक्षकांपर्यंत पोहोचत आहेत, त्यांना इथून मार्गदर्शन होतं आणि त्या ठिकाणी ज्यांच्या भेटीगाठी होतात, संस्था चालक असेल किंवा शिक्षक मतदार असतील, त्यांना भेटल्यानंतर त्यांचा मोबाईल ॲपमध्ये आल्यानंतर निश्चितपणाने तो वॉर रूमला येतो। वॉर रूमला आल्यानंतर इथं डिटेल्स तयार होतात आणि तिथून मग निवडणूक प्रचाराचे सुद्धा काम सुरू होतं। एकूणच आपण बघतोय उत्तर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावामध्ये जे उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी जात आहेत, कार्यकर्ते जात आहेत, मतदारांशी संपर्क साधला जातोय, त्यांना दिशा देण्याचं काम जर कुठून होत असेल तर ते हेच ठिकाण आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे शिवसेना ठाकरे गटानं याही निवडणुकीमध्ये वॉर रूमचा अत्यंत प्रभावीपणे उपयोग करायला सुरुवात केलेली आहे। सैनिक सगळे कामाला लागले, आता नेमका विजय कोणाचा होतो हे त्या काही दिवसामध्ये स्पष्ट होणार आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।